हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि क्लायमेट बघा तुम्ही, थोडंसं पावसासारखं झालं आहे, पण आता काय पाऊस पडणार नाही, पडला तरी काय असा मोठा नाही पडणार. सो आजचा आपला कंटेंट आहे, एक झाडाला फळं येतात छोटी छोटी, तर ते झाड तुम्हाला दाखवणार आहे. माहीत तर असेलच सगळ्यांना. सो त्याला काय बोलतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता मी आमच्या इथे आले आहे, तर आपण चिरफळ काढायला आलो आहे. सो तुम्हाला चिरफळ वगैरे माहिती असेल. सो हे इथे एक समोर एक झाड आहे, तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते. आणि एक इथे आहे. सो ना त्यांना काटे वगैरे असतात, तर आपण आता तिथे जाऊया. सो फायनली आता आपण इथे आलो आहेत. हे बघा, हे आहे चिरफळचं झाड. सो तुम्हाला थोडं दिसणार नाही, कारण की थोडं क्लायमेट पण पावसासारखं आहे, तर त्याच्यातून दिसणार नाही. हे बघा इथे सुद्धा दिसेल, ह्या फांदीला थोडेसे लागले आहेत. सो आपण ते काढणार आहोत, मी काढून झाल्यावर तुम्हाला दाखवेनच. पण त्याआधी चिरफळाचं काम काय आहे, किंवा चिरफळ जे फळ आहे ते का का वापरलं जातात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी ना आपण झाड बघूया. मी झाड पण तुम्हाला प्रॉपर दाखवते कसं वगैरे आहे ते. सो गरकू वगैरे आणून जिथे जिथे खूप वरती आहेत, कारण की मोठे झाड, चिरफळाचं झाड खूप मोठं असतं. तर जिथे आपल्याला आता हे बघा, आम्ही ते फांदी लावून काढतोय. सो ही आहेत आपली चिरफळची फळं, तर आपण ही काढून घेणार आहोत. सो ही तुम्ही बघू शकता, एकदम थोडी क्लिअर नाही दिसणार. सो कलर बघा त्यांचा. सो ही आहेत चिरफळं, तर आपण ही काढणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगते की याचे जे काय महत्त्व आहे ते पण सांगते. सो आपण ही काढून घेऊया. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे बघा, पुढे काटेसुद्धा तुम्हाला दिसतील. सो ना हे काटे खूप बेकार असतात, त्यामुळे हळू काढायचं असतं. सो हे असे काढायचे बघा. सो ह्यांना काढून सुकवलंसुद्धा जातं. अजून सो तुम्ही बघू शकताय बघा, याला चिरफळ म्हणतात. आणि कोकणामध्ये आत्ताही लागतात, म्हणजे 2-3 महिने झाले लागून. सो हे आता एकदम प्रॉपर तयार आहेत आणि हे सुकवतात. आणि सुकवून ना ह्यांचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला मी सांगते. हे सुकवतात आणि सुकवून आपल्या तांदळात टाकतात, कारण की तांदळाला कीड लागू नये याच्यापासून संरक्षण करतं हे. कारण की हे खूप औषधी आहे आणि ह्यांचा वाससुद्धा खूप छान येतो. तर तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर तयार आहेत. आणि सुकवल्यावर काय होतं, हे फुटतात आणि असे पिचकल्यासारखे होतात. आणि हे आपल्या तांदळामध्ये वगैरे टाकतात. आणि मोस्टली आमच्या गावाकडे हे सुकवून तांदळामध्ये टाकतात. तर आता मी तुम्हाला त्याचं झाडसुद्धा दाखवते, खोडापासून ते वरपर्यंत कसं एकदम काटेरी आहे ते. सो हे आहे त्याचं खोड. इकडे खूप काटे आहेत, सो मी तिकडे जात नाही, इथून पण दिसतंय. सो हे आहे ना पूर्ण काटेरी आहे, तुम्ही खालून बघू शकता. पूर्ण म्हणजे त्याच्या फांद्या वगैरे मुद्दापासून फुल सगळं काटेरी आहे. सो हे जे झाड आहे ते पूर्णपणे काटेरी असतं आणि ह्याच्यावर चढू वगैरे शकत नाही. सो कोकणामध्ये काय करतात, मोठमोठ्या गरकू असतात. मला गरकू पण मी सांगितले आहेत, पण परत एकदा सांगते गरकू काय असते. तर मोठी लांबलचक बांबूची काठी असते, म्हणजे बारीक अशी जाड अशी ना, तिला पुढे एक हे बांधतात. थोडक्यात मी दाखवते, मी जे आणले ती त्याच्यावरनं तुम्हाला दाखवते. सो ही बघा, यालाच गरकू म्हणतात. ही आहे आपली, ही त्याची नाही आहे, बांबूची नाही आहे, पण ही दुसऱ्या फाट्याची आहे. सो ही आहे गरकू. सो असं केलं जातं आणि ह्याच्याने काढले जातात, कारण की ह्याच्यावर चढू नाही शकत, कारण की खूप सारे काटे आहेत. तुम्ही बघू शकता, खूप म्हणजे खूप खूप सारे काटे आहेत ह्याच्यावरती. आणि वरपर्यंत सगळे काटेच काटे आहेत. फांदीला पण सुद्धा काटे आहेत, मी तुम्हाला दाखवते. ज्या फांदीला जे काटे आहेत ना ते छोटे छोटे असतात, आणि हे जे काटे आहेत ते फुल मोठे मोठे आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावर चढू तर शकत नाही, चढून काढू शकत नाही त्याच्यामुळे. आणि जरी चढलं तरी खूप काळजीपूर्वक चढावं लागतं, कारण की सगळीकडे हे काटेच आहेत त्याच्यामुळे. थोडं तुम्हाला जवळ नेऊन दाखवते, बघू शकता तुम्ही, एकदम मोठे मोठे काटे आहेत हे, ज्याने आपल्याला इजा पण होऊ शकते. सो मी आता हा पिरियड आहे, हंगामामध्ये ह्याच आपल्या हिवाळ्यामध्ये हे तयार होतात आणि हे सुकवून आपल्या ह्याच्यामध्ये तांदळामध्ये वगैरे टाकतात. आणि आता तर कोकणामध्ये भात भरडून वगैरे आणला जातो. भरडल्यानंतर ते त्याला म्हणजे पावडर वगैरे लावली जाते, बोरीक पावडर वगैरे लावली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे चिरफळ आहेत ती चांगली सुकवून घातली जातात, जेणेकरून आपले तांदूळ चांगले राहावे आणि त्याला काही कीड वगैरे लागू नये यासाठी. तर ह्याचा जे चिरफळांचं हेच काम आहे, की आपले जे तांदूळ आहेत, जे काही कडधान्य आहे ते चांगलं राहण्यासाठी, कारण की त्याच्यामध्ये तेवढी ऊर्जा आहे. तर ते त्याचं काम आहे आणि त्याचा वास पण एक नंबर येतो. आणि ही जी झाडं आहेत ना, ती फक्त कोकणातच बघायला मिळतील तुम्हाला. थोडं वरती कुठे कुठे दिसेल बघा, जिथे असे हे बघा, इथे सुद्धा आहेत समोर, सगळीकडे लागलेले आहेत. ते खाली गळतात तेव्हा पण जमवले जातात, पण
जेव्हा आपल्याला हवे असतात तेव्हा ते म्हणजे असतीलच ना माहिती नसतं, मग त्याने गरकुनी वगैरे काढतात आणि नंतर मग जमवून सुकवतात आणि मग तांदळामध्ये टाकतात. तर अशा असंख्य हे आहेत. आपलं तुम्हाला माहिती असेल कडुलिंबाचा पाळासुद्धा आपल्या कडधान्य असतील किंवा जे भात असेल कोकणामध्ये सांगते, सो कोकणामध्ये भात वगैरे भरडून आल्यावर ते पण सुद्धा टाकलं जातं. म्हणजे कडुलिंबाची पानं पण खूप चांगली आहेत निरोगी, म्हणजे ते राहण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्याचप्रमाणे हे चिरफळसुद्धा टाकली जातात भातांमध्ये. चिरफळांचा जास्तीत जास्त वापर हा भातांमध्ये सुद्धा टाकला जातो, म्हणजे भातामध्ये टाकला जातो. सो आपण आताच वरती जाऊया. मी वरती गेल्यावर परत एकदा तुम्हाला दाखवते. तर ही आहे दुसरी, ती पण छोटी आहे, तुम्ही बघू शकता एकदम छोटी आहे, पण तिला पण बऱ्यापैकी लागलेले आहेत वरती. तुम्हाला झुपके असे दिसतील तर ते चिरफळच आहेत. ह्याला पण खूप सारे काटे आहेत, तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूप काटे आहेत. आणि जिथे आता आपण होतो ती ही चिरफळ होती. ही खूप मोठी आहे, तिच्यात तिकडे पण एक आहे आणि ही एक आहे. एकूण 3 आपल्या चिरफळी आहेत, तुम्ही बघू शकता. खूप लागले आहेत. आणि का क्लायमेट बघा संध्याकाळचा, थोडं असं फॉग वगैरे पण आला आहे, कारण की थोडं पाऊस कसा असं म्हणजे तर जाणार आहे, तर असं थोडं क्लायमेट होतं कधी कधी असं घडघडतं वगैरे त्या पद्धतीचं. सो असा क्लायमेट आहे, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला ब्लर दिसेल, झाडं वगैरे एकदमच ब्लर दिसतील. सो आपण जे मी काढले आहेत चिरफळ ती तुम्हाला एकदा परत दाखवते. तर तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यूट्यूबला वगैरे टाकू शकता. आजकाल यूट्यूबला सगळं मिळतं, तर त्याच्यावर टाकून तुम्ही जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता. पण आमच्या कोकणामध्ये आम्हीसुद्धा जेव्हा आमचं भात वगैरे भरडून आणतो तेव्हा आम्ही ह्याच्यामध्ये सुकवून चिरफळ टाकतो. सो हे बघा पूर्ण हे थोडे कोवळे आहेत पण झालेत प्रॉपर असे तयार. सो हे असे चिरफळ आहेत आणि यांचा वाससुद्धा खूप छान सुटला. आता माझ्या हातानंसुद्धा याचा वास लागतो आहे. सो ही आहेत आपली गावाकडे मिळणारी चिरफळं, किंवा याला अजून प्रत्येक कंट्रीमध्ये अशी वेगवेगळी नावं आहेत. प्रत्येक झाडाफुलाला जशी असतात त्याप्रमाणेच तर ह्याचंसुद्धा नाव कुठे वेगळं वगैरे असेल प्रत्येक त्या साईडला. तसं कोकणामध्ये ह्याला चिरफळ म्हणतात, तसं अजून वेगळं नाव वगैरे असेल. आणि दुसरी गोष्ट एक मजेशीर सांगायची म्हणजे ही की ना जी आम्ही लहान असतानासुद्धा हे ना वाजवायचो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल जे बांबू असतात ओले बांबू, त्या ओल्या बांबूपासून थोडक्यात बंदूक बनवायची. म्हणजे कशी, तर ओल्या बांबूचं कापायचा एका साईडने आणि एका साईडने ठेवायचा, तसा होल करायचा आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे तुम्हाला दिसतात ना हे चिरफळं, ते याच्यामध्ये टाकायचो आणि वरून प्रेस करायचो आणि चांगला आवाज यायचा, जसं बंदुकीमधून कसा आवाज येतो त्या पद्धतीचा. तर तो पण एक खेळ खेळला जातो अजून पण कोकणामध्ये. लहान मुलं वगैरे ती बनवतात आणि त्याच्यामध्ये हे चिरफळ टाकून खेळतात, म्हणजे आवाज काढला जातो. तर हा पण एक चांगला मजेशीर असा खेळ आहे जो कोकणामध्ये केला जातो. आणि आता हा पिरियडच आहे ह्या चिरफळांचा. आता काढून सुकवून आपल्या भातात टाकला जातो, जेणेकरून कीड वगैरे लागू नये यासाठी. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी चिरफळ आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला जर अजून अधिक काही बघायचं असेल तर तुम्ही अजून कमेंट करू शकता. कोकणामध्ये खूप सारं काही बघण्यासारखं आहे, पण तुम्हाला सगळ्याच गोष्टी नाही माहिती आहेत, पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि ते तुम्ही करा. आणि आता पण इथे थांबतो आहे, तोपर्यंत बाय बाय. पण जाता जाता एकदा तुम्हाला क्लायमेट दाखवते. हा बघा क्लायमेट संध्याकाळचा, 5 वाजलेत आणि संध्याकाळचा क्लायमेट बघा. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, परत सांगते. आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.